CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। काँग्रेसकडे आता ठोस मुद्दे आणि जनतेसाठी करण्यासारखं काम उरलेलं नसून खालच्या पातळीवर टीका करून लोकांचं लक्ष वेधण्याचाच प्रयत्न सुरू आहे, असा घणाघात चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार श्वेता महाले पाटील यांनी केलाय। तरुण पिढीला जेन झी म्हणून हिणवण्यापासून महिला नेत्यांवरील वैयक्तिक टीका आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावरून सुरू असलेल्या राजकारणापर्यंत विविध मुद्द्यांवर महाले यांनी काँग्रेसला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। तरुण पिढीला जेन झी म्हणून हिणवणं पूर्णपणे अयोग्य असल्याचं आमदार श्वेता महाले यांनी म्हटलंय। ही तरुण मुलं आपल्याच घरातील आहेत, आपल्याच संस्कारांमध्ये मोठी झालीयत। तरुण पिढीकडून कुठे चूक होत असेल तर त्यांना दूर लोटण्याऐवजी प्रेमाने समजावून सांगण्याची गरज आहे। उगाच त्याचा बाऊ करून तरुणांना लक्ष करणं योग्य नाही, अशी भूमिका महाले यांनी मांडली। थोडं खाली घ्या, बूम थोडे खाली घ्या, खाली घ्या, थोडे बूम खाली घ्या, खाली घ्या ना बूम। राज्यातील राजकारणामध्ये मोठा बदल आलेला आहे। खरं तर भाजपसह सर्वच पक्ष हे जेएनजीकडे आकर्षित झालेले आहेत। जेएनजीमुळे नेमकं काय वाटतं तुम्हाला? जेनझी म्हणून त्यांना हिणवणं हे काही मला वाटते योग्य नाहीये। जेनझी म्हणजे हे कोणचे पोरं आहेत, कोणचे मुलं आहेत, हे आपल्याच घरात जन्माला आलेली मुलं आहेत। आपल्या संस्कारातून ते त्या ठिकाणी मोठे झालेले आहेत। त्याच्यामुळं कधी कोणी कुठे चुकत असेल तर त्यांना समजावून सांगितलं पाहिजे, परंतु त्यांचा बाऊ त्या ठिकाणी नक्कीच केला नाही पाहिजे। आपल्या परिवारात, तुमच्या आमच्या परिवारातली पोरं आहेत, आज ते त्या वयामध्ये आलेले आहेत। खरं तर महिला राजकारणी, त्यातल्या त्यात उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्यासाठी काँग्रेसने गुंगी गुडी हा शब्द वापरलाय। कुठेतरी राजकीय टीका करण्याची पातळी घसरलेली असते। हो, नक्कीच। ज्या परिस्थितीमध्ये सुनेत्रा वहिनी यांना उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घ्यावी लागली, ती परिस्थिती काय होती ही अख्ख्या महाराष्ट्राने पाहिली। त्या काळामध्ये आपला पक्ष किंवा आपल्या पक्षांना मानणारा जो वर्ग आहे ते कुठेही वाऱ्यावरती न सोडता आपल्या पतीच्या निधनानंतर अनेक असा पती की त्या पतीची ओळख महाराष्ट्राचा एक धुरंधर राजकारणी म्हणून होतं, असा पती गमावल्यानंतर आपल्या कुटुंबाचं दुःख बाजूला सावरून त्या समाजासाठी त्या ठिकाणी पुढे आल्या। आणि अशा वेळेला त्यांना अशा पद्धतीने टीका करणं मला असं वाटतं योग्य नाहीये। काँग्रेसला काय सध्या काम नाहीये कुठेतरी टीका करायची, खालच्या पातळीवरती टीका करायची आणि आपलं लक्ष केंद्रित करायचं, हे एकमेव काम त्या ठिकाणी काँग्रेसला राहिलेलं आहे। आणि त्याच्यातून त्यांनी ही टीका त्या ठिकाणी आदरणीय सुनेत्रा वहिनी यांच्यावरती गेलेली आहे। महिला नेत्यांवर होणाऱ्या वैयक्तिक टीकेचाही आमदार महाले यांनी कडक शब्दांत समाचार घेतला। पतीच्या निधनानंतर कुटुंबावर आलेलं दुःख बाजूला सारून पक्ष, कार्यकर्ते आणि समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या महिला नेतृत्वावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं अत्यंत चुकीचं असल्याचं महाले म्हणाल्या। राजकीय मतभेद असू शकतात, मात्र टीकेचीही एक मर्यादा असली पाहिजे। काँग्रेसकडे सध्या ठोस काम उरलेलं नसल्यामुळे खालच्या पातळीवर टीका करून लोकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला। किंवा टिप्पणी करताना राजकीय नेत्यांची भाषा घसरते, याचा अनुभव तुम्हालाही आलेला आहे। काय म्हणाल? याची काहीतरी परिसीमा किंवा याचं काहीतरी लिमिट किंवा नियंत्रण पाहिजे असं आपल्याला वाटतं? नक्कीच असलं पाहिजे। राजकारण एकतर महिला ह्या मूळतः कमी आहेत राजकारणामध्ये, आणि ज्या महिला आपलं कुटुंबाचा विश्वास संपादित करून जेव्हा राजकारणाच्या माध्यमातून समाजापुढे येतात, त्यावेळेला नक्कीच अशा महिलांचा त्या ठिकाणी सन्मान झाला पाहिजे। दोन्ही पक्षांकडनं सन्मान झाला पाहिजे। टीका नक्कीच तुम्ही करा, परंतु ही टीका विचाराची त्या ठिकाणी असली पाहिजे, वैयक्तिक स्वरूपाची टीका असता कामा नये। संजय राऊत असे म्हणतात की देवेंद्र फडणवीस केंद्रामध्ये आता मंत्रिपदाची शपथ घेणार। अहो, संजय राऊत स्वतःचा पक्ष सांभाळू शकत नाही। जे काही खासदार त्यांनी निवडून आणले होते, खासदारी त्यांना सोडून गेले। स्वतःचा पक्ष न सांभाळणारे संजय राऊत भारतीय जनता पार्टीमध्ये काय करायचं आहे हेच ठरवू शकणार आहे का? आणि त्याच्याही वरती संजय राऊत भाजपबद्दल असे बोलले, तसे बोलले। तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी बातम्याला होता। पीएम मोदीने हँडलूम डे के दिन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावरून करण्यात आलेल्या टीकेलाही श्वेता महाले यांनी प्रत्युत्तर दिलं। अमित शहा हे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असले तरी सर्वप्रथम ते भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत।
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासारख्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या सूचनांचं पालन करणं ही भाजप कार्यकर्त्यांची संस्कृती आणि शिस्त असल्याचं महाले यांनी म्हटलं. यावरून राजकारण करणं आणि टीका करणं हा काँग्रेसचा वैचारिक पराभव असल्याचा पलटवारही त्यांनी केला. आमदार श्वेता महाले पाटील अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावरील टीकेला प्रत्युत्तर. एकीकडे तरुण पिढीच्या पाठीशी उभं राहत दुसरीकडे महिला नेत्यांवरील वैयक्तिक टीकेचा निषेध आणि अमित शहांच्या दौऱ्यावरून काँग्रेसला प्रत्युत्तर अशा तीनही मुद्द्यांवर आमदार श्वेता महाले यांनी आक्रमक भूमिका घेत विरोधकांवर जोरदार राजकीय हल्लाबोल केला आहे. टीका करताना म्हटलंय की राज्याचे जे काही मुख्यमंत्री आहेत ते खरे मुख्यमंत्री हे अमित शहाच आहे. देवेंद्र फडणवीस हे शॅडो मुख्यमंत्री असं काँग्रेसची भूमिका. हे बघा, मी आता तेच सांगितले तुम्हाला, टीका करण्याशिवाय काँग्रेसकडे काहीही शिल्लक राहिलेलं नाहीये. आदरणीय अमितभाई शहा हे आमचे नेते आहेत आणि नेत्यांच्या भूमिकांमधून ते आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना जर काही सूचना करत असतील तर नक्कीच फडणवीस साहेब आज मुख्यमंत्री जरी असले तरी सर्वप्रथम ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीमधला हा कायम आपल्या नेत्यांच्या सूचना मानून काम करणारा त्या ठिकाणी असतो. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं आदरणीय मोदीजी असतील, आदरणीय अमितभाई असतील, यांच्या सूचनांचं पालन करणं म्हणजे हे चुकीचं आहे, हे असं म्हणणं मला वाटतं की योग्य नाहीये. आदरणीय फडणवीस साहेबांनी या महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी जे केलंय ते आतापर्यंत काँग्रेसला त्यांच्या 50 वर्षाच्या राजकारणामध्ये शक्य झालेलं नाहीये. आज ज्या समृद्धी महामार्गाने आपण प्रवास करतोय तो समृद्धी महामार्ग म्हणजे आदरणीय फडणवीस साहेबांची मुख्य आपल्या महाराष्ट्राला ती देणगी आहे. आज कुठलेही इलेक्शन नसताना शेतकरी हित बघून कर्जमाफीचा निर्णय त्या ठिकाणी फडणवीस साहेबांनी घेतला. कालच माझी भेट फडणवीस साहेबांसोबत झाली आणि कर्जमाफी झाल्यानंतर सिबिलच्या संदर्भामध्ये एक शेतकऱ्यांकडनं सूचना येत होती. ती सूचनेच्या संदर्भात मी पत्र घेऊन जेव्हा फडणवीस साहेबांकडे गेले तेव्हा फडणवीस साहेबांनी लगेचच त्या ठिकाणी सहकार आयुक्तांना फोन लावला आणि त्यांना सूचना दिल्यात की शेतकऱ्यांचं सिबिल हे खराब होता कामा नये. म्हणजे एवढं संवेदनशील नेतृत्व महाराष्ट्राला त्या ठिकाणी भेटलेलं आहे आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. काँग्रेसला टीकेशिवाय काय राहिलेलं नाहीये आणि त्यातून त्यांनी ती टीका केली. CCN न्यूज बुलढाणा. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.